आज बाजार बंद होताच 5 दिग्गज कंपन्यांचे क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकाल जाहीर झाले आहेत आणि या निकालामुळे उद्याच्या बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. L&T, टाटा कॅपिटल, अंबुजा सिमेंट, सुझलॉन एनर्जी आणि HUL. मग कोणत्या कंपनीचा निकाल सर्वात मजबूत आला आणि कोणत्या शेअर पुढील ट्रेडिंग सेशनमध्ये फोकसमध्ये राहू शकतात? चला जाणून घेऊया आजचे सर्वात मोठे क्वार्टर वन रिझल्ट सविस्तर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बाजार तडका. शेअर बाजारातील अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या निकालापासून. सर्वप्रथम पाहूया लार्सन टुर्बो म्हणजे L&Tचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. कंपनीचा नेट प्रॉफिट 14% वाढून 4,123 कोटी झाला आहे. रेव्हेन्यूमध्ये 60% वाढ झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, डिफेन्स आणि इंटरनॅशनल प्रोजेक्टमधील मजबूत ऑर्डर बुकमुळे कंपनीची कामगिरी सुधारली आहे. एक्झिक्युशन मजबूत राहिल्यामुळे महसूल वाढला असून नवीन ऑर्डर्सचा वेगही कायम आहे. L&T ही भारतातील सर्वात मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक असल्यामुळे या निकालाकडे बाजाराचे विशेष लक्ष राहणार आहे. दीर्घकालीन वाढीच्या दृष्टीने कंपनीची स्थिती मजबूत दिसत आहे. आता पाहूया टाटा कॅपिटलचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. कंपनीने या तिमाहीत दमदार कामगिरी करत नेट प्रॉफिट 56% वाढवून 1,547 कोटी झाला आहे. रेव्हेन्यूमध्ये 15%ची वाढ झाली आहे. रिटेल लेंडिंग, MSME फायनान्स आणि कंझ्युमर फायनान्स व्यवसायातील मजबूत वाढीचा कंपनीला मोठा फायदा झाला. कर्जवाटप वाढल्यामुळे व्याज उत्पन्नही सुधारणा झाली आहे. टाटा ग्रुपमधील ही महत्त्वाची वित्तीय कंपनी सातत्याने मजबूत वाढ दाखवत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येतो. आता अंबुजा सिमेंटचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल पाहूया. कंपनीचा नेट प्रॉफिट 34%ने घसरून 577 कोटी झाला आहे. रेव्हेन्यूमध्ये 7.5%ची घट झाली आहे. कमी सिमेंट प्राईस, वाढलेला खर्च आणि काही बाजारातील कमी मागणीचा परिणाम कंपनीच्या निकालावर झाला आहे. तथापि, अदानी ग्रुप अंतर्गत विस्तार योजना आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. पुढील तिमाहीत इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाऊसिंग डिमांड वाढल्यास कंपनीला फायदा होऊ शकतो. आता रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील चर्चेचा शेअर सुझलॉन एनर्जी. कंपनीचा नेट प्रॉफिट 60%ने घसरून 305 कोटी झाला आहे. मात्र रेव्हेन्यूमध्ये 22%ची वाढ झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्समध्ये सुमारे 7%ची घसरण झाली. यावरून बाजाराच्या अपेक्षा यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. तरीही विंड एनर्जी प्रोजेक्ट, मजबूत ऑर्डर बुक आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील दीर्घकालीन संधी कंपनीसाठी सकारात्मक मानल्या जात आहे. गुंतवणूकदार आता पुढील तिमाहीतील मार्जिन आणि ऑर्डर एक्झिक्युशनवर लक्ष ठेवतील. आता FMCG क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे HULचे क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल पाहूया. कंपनीचा रेव्हेन्यू 10%ने वाढून 17,341 कोटी झाला आहे. मात्र नेट प्रॉफिट 3%ने कमी झाला आहे. कंपनीने सांगितले की वन टाइम टॅक्स क्रेडिटमुळे नफ्याच्या तुलनेवर परिणाम झाला आहे. होम केअर, ब्युटी अँड पर्सनल केअर आणि फूड्स व्यवसायातील चांगली वाढ दिसून आली. ग्रामीण बाजारातील मागणी हळूहळू सुधारत असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. दीर्घकालीन दृष्टीने HUL अजूनही FMCG क्षेत्रातील मजबूत कंपनी मानली जाते. तर कन्क्लुजन पाहिला तर आजच्या क्वार्टर वन रिझल्टमध्ये टाटा कॅपिटल आणि L&T यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. HULने स्थिर कामगिरी केला तरी सुझलॉन एनर्जीचे निकाल मिश्र स्वरूपाचे राहिले, तर अंबुजा सिमेंटचे निकाल निराशाजनक ठरले. आता या निकालाचा संबंधित शेअर्सवर काय परिणाम होतो याकडे बाजाराचे लक्ष असेल. तुमच्या मते आजच्या निकालामध्ये सर्वात दमदार कामगिरी कोणत्या कंपनीचा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.